सर्वांना माझा नमस्कार। मी आकांक्षा तानाजी क्षीरसागर, दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय कुंभेत येथील इयत्ता 8वीची विद्यार्थिनी। आज मी तुम्हाला आपण दिवाळीत का बरं किल्ला बनवतो, आपण गड किल्ल्यांचे संवर्धन का बरं केले पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत। दिवाळीत किल्ला बनवण्याची प्रथा महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाशी आणि परंपरेशी जोडलेली आहे, जी आपल्या पूर्वजांच्या परंपरा आणि शौर्यगाथा यांचे स्मरण करते। हा इतिहास आणि संस्कृती जपण्याचा एक सुंदर मार्गच आहे। म्हणूनच तर तो मुलांना एक मनोरंजक खेळच वाटतो। ते महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आणि गडांबद्दल मुले शिकतात। चला तर आता आपण पुढे गड किल्ल्यांचे संवर्धन का केले पाहिजे हे जाणून घेणार आहोत। गड किल्ल्यांचे संवर्धन करणे ही ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन दृष्ट्या खूप गरज आहे। याचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यटनास चालना देणे आणि गड किल्ल्यांचे रक्षण करणे व संवर्धन करणे हे आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे। त्यांना दिवाळीत किल्ले बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे। म्हणूनच तर हा वारसा जपण्यासाठी मी एक किल्ला बनवला आहे। त्या किल्ल्याचे नाव आहे राजगड किल्ला। हा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे। राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राजधानी किल्ला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य येथूनच तर साक्षात आणलं। ह्या किल्ल्याला राजगड असं म्हणतात किंवा इतिहासाचा साक्षीदार व वैभवाचा साक्षीदार असेही म्हणतात। अशा किल्ल्यांना आपण भेट दिली पाहिजे व असेच किल्ले विविध आपण दिवाळीत बनवले पाहिजे। तो पुढील पिढीपर्यंत आपण त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे। म्हणूनच तर राजगड हा फक्त किल्ला नाही, म्हणूनच तर राजगड हा फक्त दगड नाही तर तो इतिहास बोलतो। राजगड फक्त दगड नाही तर तो इतिहास बोलतो। एक वीट म्हणते जय शिवराय असा आवाज देतो। मला तर उत्सुकताच असेल, ही तर एवढी छान बोलते, मग तिचा किल्ला पण किती छान असेल ना। तर चला आता आपण पाहू। चला तर शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की गडांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे। म्हणूनच प्रत्येक किल्ला, दगड काही ना काहीतरी सांगत असतात। म्हणूनच गड सांगतो इतिहास, दगड बोलतो कथा। गड सांगतो इतिहास, दगड बोलतो कथा। त्यांचं संवर्धन करणे हीच आपली प्रथा। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र। धन्यवाद।